हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचदी रूप पाहता लोचदी रूप लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि प्राप्ती सी उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय हरे प्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय येणे साधी ती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने येणे साधने साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने संता वीणा प्राप्ती नाही संता वीणा प्राप्ती नाही संता वीणा प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही संतांना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी एका जनार्दनी संत संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ पूर्ण करीते मनोरथ पूर्ण करीते मनोरथ एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ तेणे साधी ती साधने साधने साधी ती साधने साधने साधने
तुटती भवाची बंधने 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 विठ्ठल 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 बोला पुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री पै महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय विठाला 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 आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे हा निश्चितच आपल्या सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग 4 चरणांचा अभंग आहे आणि या 4 चरणांमध्ये ही चारोळी आहे. चारोळी म्हणजे चौरंग. चौरंगाला 4 खांब असतात आणि त्या खांबावरती मध्ये कोणाला बसवतो आपण? नारायणाला. नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त हा ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस हो ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस ऐका या कीर्तनी ब्रह्मरस ऐका या कीर्तनी ब्रह्मरस नारायण नामे हो जीवन मुक्त 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 हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधिती साधने तुटती भवाची बंधने संतावीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ विठ्ठला 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 विठ्ठला. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं थोडं आपण जीवन बघू. अगदी लहान वयामध्ये या कीर्तनासारखंच कीर्तन चालू होतं एका गावामध्ये आणि त्या गावामध्ये कीर्तनाला गेल्यानंतर त्या कीर्तनकार महाराजांनी सांगितलं की माणसाच्या जीवनात जर त्याला सुख पाहिजे असेल आनंद पाहिजे असेल आणि खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल मनुष्य जन्म कशासाठी आहे? मनुष्य जन्म दुर्लभ है मिले न बारंबार तरुवर से फल गिरे फिर न लगे डार.
एकदाच मनुष्य जन्म मिळतो आणि तो मिळालेला जन्म जर भगवंताच्या सेवेमध्ये जर खर्च केला नाही तर आयुष्याचं मातेरं झाल्याशिवाय राहत नाही असं ते सांगणारे कीर्तनकार. आणि त्यांनी सांगितलं, मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टे दिधला. आणि हे ऐकल्यानंतर घरी गेले. अगदी लहान वय, 7-8 वर्षाचं वय आहे. आणि आजी आजोबा घरी होते. आजोबांना विचारलं, आजोबा खरंच देव मिळतो का? तर ते म्हणाले, हो मिळतो. मग म्हणाले, मगाशी कीर्तनकारांनी पण सांगितलं, जर त्याचं नामस्मरण केलं, त्याचं ध्यान केलं, जप केला तर म्हणाले देवाची प्राप्ती होते. आणि असं सांगितल्यानंतर आजोबांना त्यांनी विचारलं, काय करावं लागेल त्याच्यासाठी? तर आजोबा म्हणाले, अरे नामस्मरण करावं लागतं, सद्गुरूंच्या शोधार्थ जावं लागतं. असं, मग मी काय करू, जाऊ का? अरे म्हणाले, या लहान वयात हे करायचं नसतं. लहान वयामध्ये देवदेव करायचं नसतं, नंतर. पण ते कशासाठी आले होते? लोकांना सुखी करण्यासाठी. सुखे संसार हा करी वाचे उच्चारावा हरी. आणि त्याच्यासाठी त्यांचा जन्म होता. रात्री आजोबा झोपलेले पाहून रात्रीच निघून गेले. रात्रीच निघून गेले. चालता 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 एका नदीच्या किनाऱ्यावरती जाऊन शांत बसले, नामस्मरण करत बसले. आणि भगवंता, मला सद्गुरूंची प्राप्ती कधी होईल रे देवा, कधी होईल मला सद्गुरूंची प्राप्ती? करता करता त्या ठिकाणी त्या नदीतून एक सुंदर अशी देवता आली आणि ती म्हणाली, बाबा रे, तुझे सद्गुरू आहेत ना, ते त्या एका डोंगरावरती राहतात. त्यांचं नाव आहे जनार्दन स्वामी. तिकडे तुला जावं लागेल. मग ते कुठे राहतात? तर ते सगळं तिने सांगितलं आणि ती अंतर्धान पावली. याने तिथूनच प्रवास सुरू केला. चालत 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 रात्र झाली की कुठेतरी कोणाच्याकडे तरी थांबायचं, थोडं काय मिळालं तर खायचं, नाही तर उपाशी पोटीच कलत कलत जाऊन पोहोचले. कुठे जाऊन पोहोचले माहिती आहे? गडावरती, जिथे त्यांचे सद्गुरू त्या ठिकाणी खरं म्हणजे वाट पाहत होते. त्यांना कोणी आतमध्ये जाऊ देईनात. म्हणाले, एवढा लहान वयामध्ये तू इकडे? म्हणाले, नाही, मला सद्गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे. आणि तिकडे गेल्यानंतर जनार्दन स्वामी वाट बघत होते. बघता 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 आतमध्ये गेले आणि म्हणाले, अरे तू इथे कसा आलास? तर म्हणाले, मी सद्गुरू सेवा करायला आलो आहे. अरे तुला एवढ्या लहान वयात जमणार आहे का सद्गुरू सेवा? बघू म्हणाले, मी करणार. आणि म्हणून गेल्यानंतर पहिलंच काम काय दिलं असेल सद्गुरूंनी परीक्षा पाहण्यासाठी? काय दिलं माहिती आहे का? पैसे कसे मोजायचेत आणि ह्याच पैशांची साठवणूक कशी करायची, ज्याला आपण ऑडिट म्हणतो आताचं, ते ऑडिट करायला म्हणजे पैशांची मोजणी करायला त्याला काम दिलं एकनाथांना. आणि ते काम करत असताना सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे की रात्रीची वेळ होती, प्रहर उलटून जात होते आणि 1 पैसा हिशेब लागत नव्हता. आणि त्या 1 पैसा हिशेब लागत नाही होता, दिवासमोर लावलेला होता, म्हणून हे रात्रभर जागे होते. आणि त्याच वेळेला जनार्दन स्वामी मागे येऊन उभे होते. आणि लक्षात ठेवा, जेव्हा सद्गुरू मागे असतात, मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघाता निवाराया. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, हा देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगवे पुढे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. हो, देव उभा मागे पुढे. आणि खऱ्या अर्थाने सद्गुरू हाच देव असतो. गुरु देवो माता पिता, गुरु ईश्वर तत्वता, गुरु परमात्मा सर्वथा, गुरु तत्वता परब्रह्म, असं नाथांनीच वर्णन केलेलं आहे. नाथ भागवतामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि सद्गुरू येऊन मागे उभे आहेत. नाथांना माहितीसुद्धा नाही, ते आपल्या कामामध्ये दंग झालेले आहेत. आणि जेव्हा ते दंग झाले होते आणि 1 पैसा हिशेब लागल्याबरोबर टनकर उडी मारली, आनंद झाला. आणि आनंद झाल्याबरोबर उडी मारली, टाळी वाजवली. मागे बघतात तर कोण? सद्गुरू आहेत. वा म्हणाले, वा, जिंकलंच तू. 1 पैसा हिशेबासाठी जो एवढी जागरण करू शकतो, तो माझा संपूर्ण कारभार सांभाळू शकतो. यावर सद्गुरूंची निष्ठा बसली, सद्गुरूंची त्याच्यावरती कृपा झाली. आणि त्या दिवशीपासून नाथ महाराजांवरती विशेष प्रेम करता 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 एवढी पुढे साधना झाली, एवढा अभ्यास झाला की एक दिवस एकनाथ महाराज त्यांना साक्षात कोणाचं दर्शन घडवलं आहे? जनार्दन स्वामींनी दत्तात्रय महाराजांचं दर्शन त्यांना घडवलं. आणि त्या दिवशीपासून नाथ महाराज हे सगळीकडे प्रसिद्ध संत झाले. परंतु त्याच्यातून एक घेण्यासारखा गोष्ट म्हणजे नाथ महाराजांच्याकडे असणारी शांती. बरं, आज आपण असं बघतो की जर आपल्याला देवाची प्राप्ती करायची असेल तर लोक म्हणतात संसार सोडावा लागतो.
कामधंदा सोडावा लागतो, आपल्या बायका पोरांना सोडावं लागतं, उद्योगधंद्याकडे दुर्लक्ष करून देवदेव करावा लागतो, काही गरज नाही त्याची. असोनी संसारी जिवे वेग करी, हा वेदशास्त्र उभारी बाया सदा, हा वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा. असोनी संसारी जिवे गोगरे, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा. ज्ञानेश्वर माऊलींनी तेच सांगितलं. असोनी संसारी. नाथ महाराज पण तेच सांगतायत. सुखे संसार हा करी, वाचे उच्चारावा हरी. मग उच्चार फक्त वाचेने काय करायचं आहे? भगवंताच्या नामाचा उच्चार करायचा आहे. नाम सोडून जर आपण बाकी जर काय करत असू तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून तुकोबरायांनी एका ठिकाणी सुंदर असं प्रमाण घेतलेलं आहे बघा. त्या प्रमाणामध्ये ते असं म्हणतात, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार आणिक, देव प्रकार आणिक, सर्व भावे आम्हा एक, सर्व भावे आम्हा एक, विठ्ठलाची प्रमाण, विठ्ठलाची प्रमाण, विठ्ठलाची प्रमाण. आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार आणिक, सर्व भावे एक, विठ्ठलाची प्राण. हो, आम्ही नामाचे धारक. आमच्या कंठामध्ये आम्ही काय धारण केलेलं आहे? भगवंताचं नाम. एक धरेला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार आणिक, सर्व भावे एक, विठ्ठलाची प्रमाण. उठता बसता खाता पिता बस नामाशिवाय दुसरं काही माहिती नाही. बाकी व्यवहार सगळे चाललेले आहेत. असावं सर्वात पण नसावं कशात? विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आणि म्हणून जर माणसाला सुखी व्हायचं असेल, आनंद प्राप्त करून घ्यायचं असेल तर या पहिल्या चरणामध्ये संत एकनाथ महाराज म्हणत आहेत, हरिप्राप्तीसी उपाय, 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 हरिप्राप्तीसी उपाय. धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हो तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने. तेणे साधिती साधने. तेणे हा फार महत्वाचा शब्द आहे. तेणे, तेणे म्हणजे काय? संतांच्या ठिकाणी किंवा देवाच्या ठिकाणी किंवा सुखाच्या ठिकाणी पेणे. तेणे साधिती. कोणतं साधन आहे? धरावे संतांचे ते पाय. आणि म्हणून जर आपण बघितलं आजकाल संतांच्या परंपरेमध्ये जर पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी कोणाचे पाय धरले हो? निवृत्तीनाथांचे पाय धरले आहेत. नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांचे पाय धरलेले आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं स्वामी विवेकानंद कोणाचे पाय धरले आहेत? रामकृष्ण परमहंस. आणि ज्यांचा आपण अभंग घेतला आहे ते संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी
जनार्दन स्वामींचे चरण धरलेले आहेत. म्हणजे प्रत्येक संतांनी, मग तुम्ही म्हणाल तुकोबारायाने कोणाचे पाय धरले आहेत? त्यांनी पाय धरले नाहीत म्हणून त्यांना भंडाऱ्यावरती जावं लागलं, भामनाथवरती जावं लागलं, आवलेला त्रास द्यावा लागला, कामधंदा सोडावा लागला. म्हणून त्यांनी सांगितलं, नको सोडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्वभोगी, मातेची या खांदा बाळ नेणे शीण, भावना त्या भिन्न मुंडावल्या. तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत नको सोडू अन्न, अन्न सोडू नको, नको सेवू वन. तुकाराम महाराज सांगतायत वनात जाऊ नको, उपास तपास करू नको. मग काय कर? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचोने सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. का धरावे ते पाय आधी आधी? संतांचेच पाय का धरायचे आहेत? बाकी कोणाचे धरले तर काही उपयोग नाही. संत आणि निवांत, आणि जिथे निवांत आहे तिथे भगवंत आहे. संत, शांत, निवांत आणि भगवंत, हे जे सगळं आहे ना, हा चौरंग आहे खरा. संत, शांत, निवांत, भगवंत. पण इतर ठिकाणी गेलं तर अशांतस्य कुतः सुखम. अशांत जो माणूस आहे तो कधी सुखी होऊ शकतो का? म्हणून एका राजाला सदरा पाहिजे होता. कशाचा पाहिजे? सदरा, सुखाचा सदरा पाहिजे. आणि हा सुखी माणसाचा सदरा पाहिला. वास्तविक राजाकडे काय कमी आहे हो? रिद्धी सिद्धी सगळं काही त्याच्या घराकडे पाणी भरतंय, सोनं नाणं माणिक पाचू सगळं काही आहे राजाकडे. पण राजाला शांती नाही, रात्री झोप नाही लागत आहे सुखाची. म्हणून राजाने हुकूम काढला, आपल्या सगळ्या प्रजेला सांगितलं की माझ्या राज्यामध्ये एक सुखी माणूस कोण असेल तर बघा, आणि त्याचं म्हणाले माझ्याकडे त्याचा सदरा घेऊन या. आणि गेले, सगळे लोक गेले शोधायला. सगळ्यात पहिल्यांदा गेले की एक कोट्याधीश माणूस होता, करोडोपती माणूस, ज्याच्याकडे भरपूर संपत्ती, त्यालाच माहिती नाही, इन्फिनिट. असं बघितल्यानंतर त्या माणसाला जाऊन विचारलं की म्हणले बाबा तुझा सदरा पाहिजे राजाला. तर कशासाठी? तर म्हणाले तुम्ही सुखी आहात. अरे म्हणला कसला सुखी आणि कसलं काय? माझ्कडे आता जे 10 करोड आहेत ते 20 करोड कधी होतील याचा मी विचार करतोय. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, सांगायचा मुद्दा असा की करोड रुपये असले तरी माणसाला सुख मिळेल हे सांगता येत नाही. मग म्हणाले बाबा आता सगळे आले परत. म्हणले आता परत कुठे जायचं? तर म्हणाले जावा एका खेड्यात जावा. एका खेड्यामध्ये गेले. त्या खेड्यामध्ये गेल्यानंतर एक माणूस आपल्या बैलगाडीखाली झोपलेला होता, मस्त शांत झोपलेला होता. हवा सुंदर सुटली होती, अंगावरती काही कपडे पण नव्हते. आणि त्याला विचारलं बाबा तू सुखी आहेस का? हो म्हणाले मी आनंदात आहे, सुखात आहे. कोण सांगतोय? तो शेतकरी, गरीब शेतकरी आता म्हणतो हो मी सुखात आहे. हो, मग म्हणाले तुझा सदरा दे. म्हणलं माझ्याकडे सदरा असता तर मी उघडा कशाला झोपलो असतो. पण म्हणाले मी सुखी आहे. अच्छा, मग बरं तुझा सदरा नाही तर तू एक काम कर, तू राजाकडे चल आमच्या. मी म्हणाला येणार नाही. तुझ्या राजाला सुखी माणूस पाहिजे ना, मग त्याच्याकडे मी कशाला येऊ? राजाला इथे यायला सांगा. राजा पण चाट पडला, अरे बापरे एवढं. मग तरी पण ते म्हणतात तुझ्याकडे काय असेल तर दे. म्हणाले मी काय माझ्याकडे तर देणार नाही. अरे राजा तुला करोडो रुपये देईल. तो काय सांगताय ते सगळे सैनिक, अरे राजा तुला करोडो रुपये दे. अरे राजाकडे जर करोडो रुपये आहेत द्यायला तर राजा सुखी नाही, तर मला राजाने जर 10 करोड दिले तर मी सुखी कसा होईन? नाही ना होणार. झालं बाबा, सगळं सांगता 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 तो राजाकडे त्याला घेऊन गेले नाहीत, कारण राजाच त्याच्याकडे आला. कारण सुखाकडे कोण येतं? सुखाकडे कोण येतं? राजा येतो. म्हणून बघा एखादा एक कमळ फुललं, त्या कमळाकडे कोण येतात? भुंगे येतात. तसं एखाद्या ठिकाणी ज्ञान जेव्हा उपजत जातं त्यावेळेला लोक त्याच्याकडे काय करतात? आकर्षिले जातात. म्हणून आपला जो सुरुवात आपण करतो राम कृष्ण हरी. राम याचा अर्थ आहे जो सर्व सुखाचा आराम, जो आपल्या हृदयामध्येच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. दुसरं सांगितलंय कृष्ण. राम कृष्ण. कृष्ण म्हणजे काय? जो सर्वांना आकर्षित करतो तो कृष्ण आहे. आणि हरी याचा अर्थ आहे जो सर्वांचं दुःख हरण करतो त्याला हरी असं म्हणतात. राम कृष्ण हरी. आणि असं जे झाल्यानंतर त्या सुखी माणसाला विचारलं
बाबा तुझं रहस्य काय? तर तो म्हणाला, मला फक्त लागेल तेवढंच मी फक्त घेतो, बाकीचं मी सोडून देतो. पण आपलं काय आहे, एका हाताने दे म्हणतो आणि ते मिळालं की दुसऱ्या हाताने हवं, दे हवं, दे हवं. हाव आणि धाव याच्यामध्ये माणसाचं सुख निघून गेलेलं आहे. आणि म्हणून संत निवांत का असतात, संत शांत का असतात? कारण संत त्यांना कशाची काय नसते, अपेक्षा नसते. मग त्यांना काय वाटतं, भूतांची दया हेची भांडवल संता, आपुल्या देही नाही ममता. आणि असं असल्या कारणाने संत नेहमी शांत असतात. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा घडला की एक माणूस जो नाथांना बघायचा की एवढा यांना त्रास दिला, लोक यांना छळतात. एकदा तर तुम्हाला माहिती आहे 100 वेळा त्यांना पाण्याच्या त्या गंगेवरती जाऊन आंघोळ करावी लागली आणि तो एक माणूस त्यांच्या अंगावरती सारखा थुंकत होता. परंतु नाथ काही डगमगत नव्हते. म्हणायचे, आज माझ्या मातेचं केवढं मोठं, माईचं माझ्यावरती केवढं प्रेम आहे, मला आंघोळ घालते आहे 100 वेळा. पण त्या माणसाला ते दोष देत नाहीत. लक्षात घ्या, ते दोष कोणाला देत आहेत? माझ्यात दोष आहे म्हणून माझी माता, माझी गंगा मैया मला काय करते आहे, आंघोळ घालते. 100 वेळा मला आंघोळ घातली. आणि असे असणारे नाथ महाराज एका माणसाने पाहिलं, काय बरं या माणसाकडे एवढं आहे, एवढा शांत काय, किती जरी काय झालं तरी याच्या जीवनात त्याला त्रास होत नाही. म्हणून तो आला त्यांच्याकडे. महाराज, तुम्ही नेहमी आनंदात असता, सुखी असता, तुमच्या चेहऱ्यावरती तेज असतं. ज्याच्या अंतःकरणात भगवंताचं प्रेम असतं ना, त्याला कितीही आणि केव्हाही जरी पाहिलात तरीसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर तेज असतं. कारण फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड. माणसाच्या मनात जे काय चाललेलं असतं ते त्याच्या चेहऱ्यावरती दिसत असतं, लक्षात ठेवा. आणि सतत ते तेजपुंज, कारण नामस्मरण अखंड चाललेलं होतं, लोकांचं भलं व्हावं, लोक सुखी व्हावेत, हेच त्यांच्या अंतःकरणात सतत असल्या कारणाने नाथ महाराज नेहमी आनंदात असायचे. आणि तो माणूस नाथांच्याकडे आला, नाथ महाराज, मी मात्र एवढं काही करतोय पण माझ्या जीवनात सुख नाही, आनंद नाही. तुम्ही मात्र एवढा तुम्हाला त्रास दिला, लोकांनी छळलं, तरीसुद्धा तुम्ही आनंदात कसे? सांगू तुला? हो म्हणे. पण बाबा ऐक, लक्षपूर्वक ऐका. नाथ महाराज त्याला म्हणाले, बाबा रे, तुला मी सगळं सांगेन, पण पहिलं महत्त्वाचं एक तुला सांगतोय. काय माहिती आहे का? तू आजपासून 5 ते 6 दिवसांनी काय होणार आहेस? मरणार आहेस. काय सांगितलं नाथांनी? तू 4 ते 5 दिवसामध्ये मरणार आहेस. हे ऐकल्याबरोबर आता सांगणारे कोण आहेत? शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. आणि त्यांचा शब्द आहे म्हटल्यानंतर तो खोटा होणार का? नाही होणार. ह्याने जी धूम ठोकली पहिली, हा घरीच गेला पळत पळत पळत. पहिलं काय केलं माहिती आहे त्याने? आई वडिलांबरोबर त्याने जे कधी कधी भांडलेला असतो, आई वडिलांना नको नको ते बोललेला असतो, त्यांना त्रास दिलेला असतं, त्यांच्या डोळ्यातून पाणी आणलेलं असतं, त्यांना साष्टांग वंदन केलं. बाबा आई, माझं काय चुकलं असेल तर मला क्षमा करा, मी यापुढे तुम्हाला कधी त्रास देणार नाही, मला क्षमा करा. आई वडिलांच्या ऋणातून मोकळं होण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याच्यानंतर आपल्या पत्नीकडे गेला. पत्नीला म्हणाला, हे बघ, मी जर तुला कधी त्रास दिला असेल, छळलं असेल तर मला क्षमा कर, आजपासून मी तुला छळणार नाही. मुलांची क्षमा मागितली, कारण मुलांना कधी रागाच्या भरात मारलेलं असेल, काय असेल, शेजाऱ्या पाजाऱ्यांना कधी शिव्या घातल्या असतील, ओरडला असेल, सगळ्यांची क्षमा मागितली. आणि एक असा माणूस होता जो त्याच्या नात्यामध्ये होता, त्याचे बरेच वर्ष पैसे घेऊन डुबवले होते, दिले नव्हते. त्याची त्याला आठवण झाली, अरे त्या माणसाचे पैसे राहिले आहेत द्यायचे मला. धावत धावत गेला त्याच्याकडे, होते कुठे घरात ते पैसे घेतले. बाबा हे तुझे पैसे घे आणि मला ऋणातून तुझ्या मुक्त कर. आजपासून मी जर काय चुकलो असेल तुझे पैसे द्यायला, कारण काही लोक म्हणतात ना, अरे त्याच्याकडे भरपूर आहेत, काय झालं नाही दिले तर काय, माझं काय लोक वाकडं करणार आहे, असं म्हणतो आपण. पण तसं नाही. 1 रुपया जरी आपण कोणाचा जर द्यायचं राहिलं असेल ना, तर आपल्याला तो 1 रुपया देण्यासाठी परत या भोगयोनीमध्ये येऊन तो रुपया चुकवावा लागतो, तेव्हाच आपल्याला पुढची गती मिळते. तोपर्यंत आपल्याला गती मिळत नाही. असं आपलं कर्म आहे, लक्षात ठेवा. मग हे सगळं झाल्यानंतर 5 दिवस त्याने हेच केलं की बाबा माझं अजून कोणाकडून काय चुकीचं राहिलं आहे का, माझं मी कोणाला त्रास दिलेल्यापैकी कोणाची क्षमा मागायची राहिलं आहे का. क्षमा करता 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 त्याचं मन काय व्हायचं लागलं, शांत झालं. कारण काय झालं, स्वच्छ व्हायला लागला तो. कारण मनात कुठल्याही प्रकारचा आता विकल्प राहिलेला नाही. जाणीव शुद्ध आणि स्वच्छ व्हायला लागली. करता 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 ज्या दिवशी मरणार होता तो दिवस आला. पण त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याला एवढा आनंद होत होता की आता मी काय करणार आहे,
याचसाठी केला होता अट्टाहास, याचसाठी केला होता अट्टाहास. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा निस गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा. याचसाठी केला होता अट्टाहास, याचसाठी केला होता अट्टाहास. काय असतं संतांच्या नजरेमध्ये ताकद असते मंडळी. तुझ्या स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी, तो वाचस्पतीसी करी प्रबंध ओढा. कारण त्याच्यावरती दृष्टी कोणाची पडलेली आहे? नाथ महाराजांची दृष्टी पडली आहे. म्हणजे नाथ काय सामर्थ्यवान आहेत, काय त्यांचं ते तेज आहे. नामस्मरण, गुरुकृपा, प्रत्यक्ष दत्तात्रयांचं दर्शन, अशा असलेल्या नाथांचं दर्शन त्यांना घडलेलं आहे. मग तो वाया जाईल का तो जीव? नाही. त्याला आनंद वाटायला लागला आणि तो म्हणायला लागला, कधी मी आता मरणाला जायला तयार आहे. नाथांकडे आला. नाथ महाराजांना म्हणतो, महाराज अरे मी मरणार होतो. नाही महाराज, मी जिवंत आहे. आता तुला मरायला भीती वाटेल? नाही, आता मला कधीही मरण आला तरी मला काही वाटणार नाही. कारण आता काय, मी आता मोकळं झालोय. आता तुला कळलं का मी शांत का असतो, मी निवांत का असतो? कारण माझ्या डोक्यात कोणाबद्दलही द्वेष नाही, राग नाही, कोणाबद्दलही उणं धुणं नाही. मला एकच माहिती, हे एक धरेला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आणि असं होतं म्हणूनच नाथ महाराजांच्या घडी प्रत्यक्ष परब्रह्म पाणी भरत होते. किती वर्ष? 12 वर्ष म्हणतात नाही का? 12 वर्ष प्रत्यक्ष कावडीने प्रत्यक्ष भगवंत काय करत होते? पाणी भरत होते. कारण त्यांच्या मनात कुणाबद्दलही द्वेष नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, थॉट्स ऑफ जेलसी, फिअर्स, वरी अँड एन्झायटी टिअर डाऊन युअर नोज अँड ग्लँड्स, ब्रिंगिंग अबाउट फिजिकल अँड मेंटल डिझिजीस ऑफ ऑल काइंड्स. जेव्हा माणसं दुसऱ्यांबद्दल चिंता करतात, काळजी करतात, द्वेष करतात, मत्सर करतात, त्यावेळेला दुसऱ्याचं वाईट होत नाही मंडळी, त्यावेळेला स्वतःचं नुकसान होतं. मला सांगा, जर आपण 1 तास जर साधना करू शकत नाही बसून जागेवरती, जमिनीवरती, तर आपण कशी देवाची प्राप्ती करणार? संत तर म्हणतात, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. तया सुखांत नाही पार, तया सुखा अंत नाही पार, तया सुखांत नाही पार, तया सुखांत नाही पार. येऊनी अंतरी राहील गोपाळ, येऊनी अंतरी राहील गोपाळ, येऊनी अंतरी राहील गोपाळ, येऊनी अंतरी राहील गोपाळ, राहील गोपाळ, राहील गोपाळ. गोपाळ याचा अर्थ असा आहे, जो इंद्रियांचं पालन करतो. गो म्हणजे इंद्रिय आणि पाल म्हणजे पालन करणारा. तो आपल्या इथे येऊन तो राहतो. तैसार दयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. आम्ही आज भ्रमिष्ट झालो. पैसा, प्रॉपर्टी याच्यामध्ये माणूस आज मुश्किल झालेला आहे. त्याला दुसरं काही आठवतच नाही. परंतु किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, अशी माणसाची आज अवस्था झालेली आहे. आणि म्हणून संत ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये येतात, त्यावेळेस संत आपल्याला काय करतात? उपदेश करतात. तत्त्वमसि अहम ब्रह्मास्मी, अशा प्रकारची बोधवचनं देऊन आपल्याला ते काय करत असतात? मार्गदर्शन करत असतात. आणि असं मार्गदर्शन करता करता मार्ग दावे त्याच्या पुण्या नाही पार, आणि होते उपकार अगणित. मार्ग दावून गेले आधी ते दयानिधी संत, त्याची मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे, काही गुंता पडत नाही मंडळी, लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी या अभंगामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्याला सांगतायत, हरिप्राप्तीसी उपाय. हरीची प्राप्ती करायची आहे ना. हरी म्हणजे सर्व दुःखांचं हरण करणारा तो हरी. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेणे साधिती
साधने तुटती भवाची बंधने. हे बंधन कोणतं आहे आपल्यावरती? आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे. अरे आपल्याला जर या जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल तर सुख नेमकं आहे कुठे हे तर कळलं पाहिजे आपल्याला. सुख या संत समागमे, सुख या संत समागमे, कया संत समागमे, सुखया संत समागमे. नित्य दुणावे तुझिया नामे, नित्य दुणावे तुझिया नामे, नित्य नावे तुझिया नामे, नित्य नावे तुझिया नामे. दहन होती सर्व कर्मे, दहन होती सर्व कर्मे, दहन होते सर्व कर्मे, दहन होते सर्व कर्मे. सर्व काळ प्रेमे डुलत सो म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता. सुखया संत समागमे, नित्य दुणावे तुझिया नामे, दहन होती सर्व कर्मे, सर्व काळ प्रेमे डुल्लतसो. आता म्हणाले कसली चिंता नाही. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. पद्मनामाची जोड जर करून घ्यायची असेल तर संतांशिवाय सद्गुरूंशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. म्हणून म्हटलेलं आहे तेणे साधिती साधने तुटती भवाची बंधने. भवाच्या बंधनातून जर आपल्याला मोकळं व्हायचं असेल तर सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. 2 वेळा सांगितलंय, लक्षात ठेवा. एकदा सांगितलं असतं तर चाललं असतं, पण सांगणारे कोण आहे तो? धरावे ते पाय आधी आधी तुकोबाराय आहेत. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. तुम्ही म्हणाल मग तुकोबारायांनी सांगितलं, सद्गुरू नव्हते. आपल्याकडे एक अजून संत आहेत, संत रामदास स्वामी. सद्गुरू नव्हते. पाण्यामध्ये उभं राहून 13 कोटी नामस्मरण केलं, पण त्यांना सुद्धा शेवटी कळून चुकलं. काय त्यांना कळून चुकलं? की जर मला सद्गुरू असते तर मला घरात राहूनच भगवंताची प्राप्ती झाली असती, मला इकडे याची गरज नव्हती. आणि म्हणून त्यांनी सुद्धा सांगितलं, जयासी मोक्ष भावा तेणे सद्गुरू करावा, सद्गुरू वीण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. समर्थ रामदास स्वामी सांगतात. म्हणजे संतांना सद्गुरूंचं महत्त्व कळलेलं होतं, पण जेव्हा मंडळी सांगतात मला काय करायचं आहे, मला सगळं कळतं, काही कळलेलं नसतं. लक्षात ठेवा. ज्याला सगळं कळतं तो नम्र असतो. लक्षात ठेवा, तो नम्र झालेला असतो. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. आणि म्हणून माणसाने सदैव नम्र असलं पाहिजे. आणि नम्र कोणाच्या ठिकाणी ते सुद्धा महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे संत कोणाला म्हणावं हेही कळलं पाहिजे. नाही तर आजकाल आपण काय बघतो, पेहराव बघतो फक्त, बरोबर ना? पेहराव बघून संत कळत नाहीत आपल्याला. मग संत कोणाला म्हणतात माहिती आहे? जो जाणीजे भगवंत, जो जाणीजे भगवंत तया नाव बोलीजे संत, तया नाव बोलीजे संत. जो भगवंताला जाणतो, जो भगवंताशी बोलतो, जो भगवंतामध्येच सगळं कार्य करत असतो त्याला संत असं म्हटलेलं आहे. नाहीतर नुसती वस्त्र धारण केलेली आहेत, भगवी धारण केलेली आहेत, नाहीतर वरती भगवी धारण केलेली आहेत आणि आतमध्ये मात्र विषयांची भगभग आहे, त्याला संत म्हणता येणार. म्हणून आई आणि बाई याच्यामधला फरक आहे. जी बाई आहे तिला मूल नाही आहे, जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत ती आई म्हणता येणार नाही. तसं संत कोणाला म्हणतात तर जे भगवंताला जाणतायत, ज्यांच्या पोटी खऱ्या अर्थाने भगवंतच जन्माला येतो आहे. बघा तुम्ही, देवकीच्या पोटी कोण आलं? आले ना, गोपालकृष्ण आहे, हो ना? आपण जर बघितलं या सगळ्या, आता शिवाजी महाराज सुद्धा जिजाईच्या पोटी आलेले आहेत जन्माला. आईच्या पोटी जेव्हा जन्माला येते तेव्हा आईने जे संस्कार केलेले असतात त्याच्यावर.
आता 2 दिवसावरती स्वामी विवेकानंद यांची जयंती आलेली आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता स्वामी विवेकानंदांचं जर जीवन आपण पाहिलं तर स्वामी विवेकानंदसुद्धा कोणाला तरी शरण गेलेलेच आहेत ना, बरोबर ना. धरावे ते पाय आधी आधी, किंवा हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग स्वामी विवेकानंदांनी कोणाचे पाय धरले आहेत? रामकृष्ण परमहंस. परमहंस ही पदवी आहे, ज्यांना परमार्थ आणि प्रपंच याच्यातलं भेद कळत होता. वास्तविक एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, जसं रात्र आणि दिवस, जागृती आणि स्वप्न, ह्या एकमेकावरती पोषक अशा त्या दोन्ही गोष्टी आहेत. जर तुम्हाला झोप चांगली लागली तर तुम्ही जागेपणे तुम्ही चांगलं काम करणार, जागेपणे तुम्ही चांगलं काम केलात तर तुम्हाला झोप चांगली लागणार. तसंच आहे जीवनामध्ये. प्रपंच जर सुखाचा केला, म्हणून प्रपंच सुखाचा करणं हाच आहे खरा परमार्थ. प्रपंच सुखाचा करणं म्हणजे परमार्थ, जो नाथ महाराजांनी करून दाखवला आहे. नाथ महाराजांनी मस्त संसार केला, संसारात राहिले, संपूर्ण संसार व्यवस्थित केला आणि संसार करता 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 ते परमार्थाकडे वळले. म्हणून आम्ही म्हणतो संसाराच्या सुखी कळीतून सहज फुले परमार्थ खरा. संसाराच्या सुखी कळीतून सहज फुले परमार्थ खरा. संसाराच्या सुखी कळीतून सहज फुले परमार्थ खरा. जीवन विद्या गुह्य सांगते, या विद्येचा घोष खरा. जीवन विद्या गुह्य सांगते, या विद्येचा घोष खरा. संसाराच्या सुखी कळत, संसारच असा केला पाहिजे उत्तम संसार, जोडून या धन उत्तम. संसारात राहून सुंदर काम करा, पण काम करत असताना लव वर्क, ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. विठ्ठला 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 विठ्ठला. हो